आहोत मलाई कोफ्ता. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे आपण बघून घेऊया. हे 100 ग्राम पनीर घेतलं आहे. तेवढंच एक बटाटा मी वापरून घेतला आहे, उकडलेला बटाटा. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा, तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा बेसनही, जे अवेलेबल असेल तसं. थोडं तूप, पाणी. हे ड्रायफ्रूट्स सगळे चॉप करून घेतले एकदम बारीक. 4 टोमॅटो, छोटे टोमॅटो होते, जर मोठे असतील तर 3ही घेऊ शकता, हे कापून घेतले आहेत. 1 चम्मच 1 टेबलस्पून साखर, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, 2 हिरवी मिरची बारीक कापलेली, 2 कांदा बारीक चिरलेला, काजू 13 ते 14 काजू आहेत. हे सुके मसाले. ह्यामध्ये 4 लाल सुक्या मिरच्या घेतल्या, त्यातली बी काढून टाकली आहे. नंतर दालचिनी, 4 हिरवी वेलची, 1 काळी वेलची मसाला वेलची, जिरे, शाही जिरे असेल तर तेही वापरू शकता, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं. बटर घेतलं आहे. हे नाहीतरी 25 ते 30 ग्राम बटर आहे. कसुरी मेथी 1 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट, हळद पाऊण चम्मच, थोडं चिमूटभर हिंग, अर्धा चम्मच गरम मसाला, 2 चम्मच धने पावडर, 1 चम्मच जिरे पावडर आणि फ्रेश क्रीम. आणि तळण्यासाठी तेल घेतलं आहे. गॅस चालू केला आहे. त्यावरती आपण एक कढई ठेवूया. कढई गरम झाली आहे. त्यामध्ये बटर ॲड करून घेऊ. थोडं तेल ॲड करतो कारण बटर जळायला नको. बटर छान गरम झालं आहे. ह्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करू. त्यामध्ये चिरलेला संपूर्ण कांदा आपण टाकला, 2 कांदे. कांदा ट्रान्सपरंट झाला आहे. आपण त्यामध्ये टोमॅटो आणि काजू ॲड करून घेऊ. त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि लाल मिरची ॲड करत आहोत. थोडं मीठ ॲड करतो. त्याचबरोबर हे जे आपण सुके मसाल्याची पावडर घेतलेली, लाल मिरची, हळद, हिंग, गरम मसाला, धने जिरे पूड, हेही ह्यामध्ये टाकून देतो. त्याला मिक्स करून छानपैकी मिक्स करूया आणि 2 ते 3 मिनटं मसाला भाजण्यासाठी ठेवून देऊया. गॅस कमी केला आहे, बारीक गॅसवर केला. 2 ते 3 मिनटं टोमॅटोला छानपैकी नरम होण्यासाठी ठेवूया आपण. जेव्हापर्यंत मखनी सॉस आपला बनतो आहे तेव्हापर्यंत आपण कोफ्ता बनवून घेऊया. बटाटा, पनीर आणि हे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा, काही तुमच्या आवडीप्रमाणे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सची पावडर, हे सगळं ॲड करून घेऊ आपण. आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करतो.
एक 2 ते 3 मिनटं झाले. आपण हे ओपन करू. पाहू शकता टोमॅटो नरम झाला आहे छान. आता ह्यामध्ये आपण 1 ते 2 ग्लास तुम्ही किंवा 1.5 ग्लास पाणी ॲड करू शकता. दीड ग्लास पाणी घातलं आहे. गॅस फास्ट करते, थोडा मीडियम फास्टच ठेवला आणि ह्याला आपण होऊन देऊया. 5 मिनटं आपण हे मखनी ग्रेव्ही शिजवून घेतो आहे. आपलं हे मिश्रण मळून झालं. त्याचे आपण कोफ्ते बनवून घेऊया. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये बनवू शकता, लांबडे किंवा गोलही. छोटे मोठे जसे हवेत तसे कोफ्ते बनवू शकता. हे कोफ्ते वळून झाले आहेत. आपण तेल गरम करायला ठेवलेलं तेव्हापर्यंत तेलही गरम झालं. आपण एक छोटा टाकून चेक करूया की ते विरघळत आहेत का. जर विरघळत असेल तर तुम्ही मैदा आणि पाण्याचा एक स्लरी, आपलं एक पेस्ट बनवून पातळ, त्यामध्ये हे कोफ्ते डुबून त्याला तळू शकता, जेणेकरून तुमचे कोफ्ते विरघळणार नाही. पाहू शकता कोफ्ता आपला सुटला नाही आहे. आपण एक एक करून सगळे कोफ्ते तळून घेऊया. हळूहळू ॲड करू. पाहू शकता कोफ्ते छानपैकी भाजले आहेत सगळीकडनं. अशा प्रकारे बाकी तुम्ही जेवढे उरलेले आहेत ते पण फ्राय करून घ्या. कोफ्ते सगळे तळून रेडी आहेत. आपण मखनी ग्रेव्ही बघूया रेडी आहे का. आता पाहू शकता सगळे टोमॅटो वगैरे छानपैकी शिजलं आहे. मिरचीही नरम झाली. आपण ह्याला ज्युसर जे आपलं ब्लेंड हे असतं त्यामध्ये ज्युसरच्या भांड्यामध्ये वाटून आणि नंतर मग गाळून घेऊया. पाहू शकता हे आपण जे मखनीचं मिश्रण बनवलेलं ते थंड झालं. ह्याला आपण ज्युसर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया बारीक. गरम गॅस चालू केला आहे. त्यावरती कढई ठेवूया. 1 टेबलस्पून बटर ॲड करतो आहे. आणि 1 टेबलस्पून घी. बटर आणि घी मेल्ट झालं. त्यामध्ये आपण हा मखनी सॉस जो मी वाटल्यानंतर गाळून घेतलेला आहे थोडं पाणी घालून, तो आपण ह्यामध्ये ॲड करतो आहे. मखनी ग्रेव्ही आता गरम झाली आहे. पाहू शकता साईडने उकळायला लागली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर, कारण आपण टोमॅटो यूज केला आहे, ॲसिडिटी बॅलन्स करण्यासाठी साखर वापरतो आहे. थोडी कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ. आपण आधी थोडं घातलेलं कोफ्त्यातही आहे, त्यामुळे प्रमाणात मीठ घालू. क्रीम ॲड करण्याच्या आधी आपण गॅस एकदम बारीक करून घेऊ. आता ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही क्रीम हवी तेवढी ॲड करू शकता. लाईट लावून आपला मलाई कोफ्त्यासाठी हे आता आपली मखनी ग्रेव्ही रेडी आहे. आपण ह्यामध्ये कोफ्ते ॲड करत नाही आहे, कारण जर ह्यामध्ये डायरेक्टली ॲड करून ठेवलं तर कोफ्ते
सॉगी एकदम नरम पडतील. जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा तुम्ही ह्यावरती कोफ्ता कढी तुमची ही ग्रेव्ही आहे ही ॲड करून क्रीम आणि कोथिंबीरने गार्निश करून खाऊ शकता.